धरती ध्यान उभा विटेवरी कथावरी देवनिया कथावरी देवनिया धरती ध्यान उभे विटेवरी कथावरी देवनिया कथावरी क्षेत्र
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. राम कृष्ण हरी पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने आवडी
करी ऐसे जागे करी ऐसे धागे करी ऐसे जागे करी ऐसे धागे रे पाया रागे रे पाया रागे
करी ऐसे जागे वेळोवेळी पाया लागे प्रेम झोंबे कंठी देह धरणीये लोटी राहो लोकाचार पडो अवघा विसर प्रेम झोंबे कंठी देह धरणीये लोटी तुका म्हणे ध्यावे तुझ व्यभिचार भावे प्रेम झोंबे कंठी देह धरणीये लोटी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो कलंकाकते ज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोर्दाह रक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैक्यदक्षं घुटिक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीसंतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल
लागे करी ऐसे जागे वेळोवेळी पाया लागे प्रेम झोंबे कंठी देह धरणीये लोटे. प्रस्तुत उपस्थित सर्व संत सज्जनांचा सेवेकरता या ठिकाणी जो अभंग म्हणून दाखवला देहुनिवासी जगद्गुरु संत तुकोबराय यांचा चार चरणांचा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे अवस्थेची मागणी करणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांना नेमका काय विषय समजून सांगायचा आहे, नेमका काय निरोप द्यायचा आहे, तर तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून असं सांगतात की हे पांडुरंगा, हे जगदीशा, हे परमात्मा, मी अविद्येच्या निद्रेमध्ये झोपलेलो आहे, मी अविद्येच्या झोपेमध्ये आहे आणि मला आता त्याच्यातून जाग कर, मला त्याच्यातून जाग कर आणि काय कर की मी सतत तुझ्या चरणांवर कसं नतमस्तक होईल, मला असं जाग कर. अर्थात विनंती करतायत तुकोबराय, विनंती करतात करी ऐसे जागे वेळोवेळी पाया लागे. आणि तू एका मूर्तीपुरता मर्यादित नाही, तू एका फोटोपुरता मर्यादित नाही, एका मंदिरापुरता मर्यादित नाही आणि मी कुठेतरी नतमस्तक व्हावं फक्त मूर्तीच्या ठिकाणी, फक्त फोटोच्या ठिकाणी, फक्त मंदिराच्या ठिकाणी, तर असं नको करू. हे समस्त श्री वासुदेव या न्यायानं भगवंताची प्रचिती मला प्रत्येक जीवामध्ये यावी, नवीन नवीन प्रत्येक वस्तूमध्ये यावी आणि मग मी प्रत्येकामध्ये ते ब्रह्मतत्व पाहावं आणि प्रत्येकाच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं, वेळोवेळी पाया लागे. अशा पद्धतीनं प्रत्येकामध्ये ती अनुभूती आणून मला प्रत्येकाच्या ठिकाणी नतमस्तक होण्याचं भाग्य मला दे. म्हणून मला जाग कर, करी ऐसे जागे वेळोवेळी पाया लागे. आणि अजून काय कर, प्रेम झोंबे कंठी देह धरणे लोटी. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी मागणी जरूर केलेली आहे. भगवंताची अनुभूती घेण्याकरता जी पात्रता हवी आहे त्या पात्रतेची त्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे. भगवंताचं प्रेम तयार व्हावं त्याकरिता अगोदर रीतीनं परमार्थ पोचला पाहिजे. म्हणून मग सद्गुरु आयुष्यामध्ये यावेत. अर्थात ही न या अभंगामध्ये न व्यक्त केलेली ही मागणी आहे का भगवंताचं प्रेम जर हृदयामध्ये तयार व्हावं असं वाटत असेल तर ते वाचून ऐकून होत नसतं आणि त्याला रीतीनं सद्गुरूंच्या माध्यमातून जावं लागतं. आणि म्हणून सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह प्रबोधाच्या माध्यमातून ते प्रेम तयार होईल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतात काय करा, अजून कंठाला तर भगवंताच्या नावाचं प्रेम आलं पाहिजे. प्रेम झोंबे कंठी, त्याने काय होईल, त्याने काय होईल, जीव अनेक वर्षांपासनं नवे नवे अनेक जन्मांपासनं अनेक योनींपासनं अविद्येच्या निद्रेत आहे आणि त्या देहभावनेने तो जीव जगत आहे. जन्माला आल्यानंतर देहभावनेने तो जीव जगत आहे आणि त्या देहाचा विसर त्याला पडेल. त्या साधनानं, सद्गुरूंनी दिलेल्या साधनानं देहाचा विसर पडेल आणि मग काय होईल, त्या अवस्थेमध्ये रममान होत असताना, ती अवस्था उपभोगत असताना देहाचं भान राहणार नाही, देहीची विधी दशा त्या ठिकाणी साधकाला उपभोगायला मिळेल. अशी स्थिती मला दे, देह धरणी लोटी. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की प्रेम झोंबे कंठी देह धरणी लोटी. आणि मग असं झाल्यानंतर भक्तीमध्ये असं कुठं होतं का, भक्तीमध्ये असं कुठं होतं का, लोक नावं ठेवतील. पण तुकोबराय अजून विनंती करतात, हे पांडुरंगा, हे परमात्मा, काय कर, लोक नावं ठेवतील त्या अवस्थेला, पण मला तो लोकाचार नको. राहो लोकाचार, तो लोकाचार राहू दे. म्हणजे लोकांचे नीती नियम जे काय असतील ते बाजूला राहू दे, मला त्याच्याशी काही घेणं नाही. पडो अवघा विसर, त्या लोकलज्जेचा, नवे नवे त्या नीती नियमांचा मला विसर पडू दे. राहो लोकाचार. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात राहो लोकाचार पडो अवघा विसर. या बाहेरच्या भौतिक गोष्टींचा, सर्व गोष्टींचा मला विसर पडू दे. कशासाठी? प्रेम झोंबे कंठी, ते भगवंताचं प्रेम, त्या नामाचं, सद्गुरूचं प्रेम माझ्या हृदयामध्ये चिरकाल टिकून राहावं त्याच्याकरता पडो अवघा विसर. आणि मग
शेवटी तुकोबाराय सांगतात ही भक्ती जर साध्य करायची असेल तर सतत तुझं ध्यान मला असावं आणि ते ध्यान राहण्याकरता कोणत्या रीतीनं असावं तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे ध्यावे तुझं व्यभिचार भावे. व्यावहारिक दृष्ट्या जर विचार केला भौतिक दृष्टीने जर विचार केला तर व्यभिचार भाव हा एक अनैतिक प्रकारचा मुद्दा मानला जातो. पण परमार्थिक अंगाने जर विचार केला जगाच्या मर्यादा सोडून भगवंतावर प्रेम करण्याची रीत या न्यायानं तुकोबारायांना अपेक्षित आहे की त्या रीतीनं मला तुझं ध्यान करता यावं म्हणून त्या व्यभिचार भावाने भक्ती व्हावी अशी तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागतायत. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग जरी नवीन असला तुमच्यासाठी माझ्यासाठी नवीन आहे पण आपण सगळे भगवंताचे त्या ठिकाणी गुणगान गाण्याकरता आपण या ठिकाणी उभे आहोत. हे डबडे नवीन आहे आणि मग अभंग जरी नवीन असला तरी आपण सगळे जण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला काय अभंग सोडवायचा नाही. अभंग आधीच सुटलेला आहे पण त्या अभंगाच्या भूमिकेतून आपल्याला आपला जन्म मरणाचा प्रश्न सोडवायचा आहे. विठ्ठल मला अभंग सोडवायचा नाही मग हा बुवा का अभंगाला सोडून काहीतरी भलतच बरोबर बसणार तसं काय होणार. भगवंताच्या नामाची सद्गुरूची रीत आपल्यापर्यंत जर पोहोचली असेल सद्गुरु बोधाच्या ठिकाणी आपण जर आरूढ असू तर तुकोबारायांचा गाथा असो नाथबाबांचा गाथा असो ज्ञानोबारायांचा गाथा असो ज्ञानेश्वरी असो एकनाथी भागवत असो नव्हे सकल संत मांदियाळींचं जे काही वाङ्मय आहे ते सगळं वाङ्मय आपल्याला त्या रीतीचाच त्या ठिकाणी दिशा निर्देश करतं. रीतीला सोडून काहीच नाही. विठ्ठला पाहिजे आयुष्यामध्ये एकदा का साधूची रीत आपल्या हाती आली पण ती जशीच्या तशी पाहिजे नाही का. आणि म्हणून या संबंधानं जगद्गुरु तुकोबाराय नेमका काय निरोप सांगतायत त्याचं सविस्तर चिंतन आपण करणारच आहोत. तत्पूर्वी अल्पसा पर्यार्दन वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आपल्या या शिळवंडी गावामध्ये गेल्या 28 वर्षापासून हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. 1998 साली हा उत्सव सुरू झाला. प्रभू श्री रामचंद्रांचे दास्यत्व अखंड टिकविणारे त्या ठिकाणी पवनपुत्र हनुमंतराय यांच्या जन्मोत्सवाच्या महापर्व काळावर हा त्रिदिनी नामयज्ञ सोहळा आपण संपन्न करत आहात. याही वर्षी मोठ्या आनंदानं उत्साहानं राजा हरिश्चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावन भूमीमध्ये वैकुंठवासी हरिभक्तपरायण प्रभाकर महाराज मांजरेकर यांच्या कृपाशीर्वादाखाली वैकुंठवासी हरिभक्तपरायण किसन महाराज घोडे यांच्या प्रेरणेनं नाना देवराम साबळे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज साबळे यांच्या त्या ठिकाणी आयोजनाखाली आणि समस्त ग्रामस्थ मंडळ शिळवंडी यांच्या आयोजनातून हा नामयज्ञ सोहळा संपन्न होतोय. आणि या नामयज्ञ सोहळ्याला ज्यांचा कृपाशीर्वाद आहे असं संत मालिकेतील त्या ठिकाणी हंस ब्रह्मा अत्रि दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबाबा केरोबाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा या सर्व महान विभूतींच्या कृपाशीर्वादानं हा हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा संपन्न होतोय. याही वर्षी मोठ्या उत्साहानं आयोजन केलेलं आहे. आजची ही 3ऱ्या दिवसाची आणि जागराची कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य लेकराच्या वाट्याला संयोजकांनी सोपवलेली आहे. खरं तर मी काही कीर्तनकार प्रवचनकार अजिबात नाही पण एक सद्गुरूचा दास म्हणून एक साधूचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता या ठिकाणी उभा आहे. मला काही येत नाही. भगवंत जशी त्या ठिकाणी बुद्धी देतील सद्गुरुनाथ जशी वाणी देतील तसा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. या कीर्तनाकरता दोन्ही माऊली महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष्मण महाराज बरोबर ना. त्या ठिकाणी सर्व टाळकरी मंडळी आहेत, आमचे बंधू आहेत, आमच्यासोबत आलेले आमच्या सगळ्या ताई मंडळी आहेत, आपल्या गावातीलच सगळे बालगोपाळ भजनी मंडळ आहे. आणि बघा कुठे टाळकरी मिळत नाहीत आणि इथं बघा या वयामध्ये इतके टाळकरी आहेत. आपल्या गावामध्ये फार छान वातावरण आहे. आणि पखवादा करता आमचे करण महाराज या ठिकाणी आहेत. साऊंड सिस्टम उत्तम आहे. यूट्यूबचे संत श्रीपाद बाबा आश्रम घोटी
येथील आमचेच गुरुबंधू असणारे हरिभक्तपरायण शिवनाथ महाराज घोटकर आहेत आणि आपण सगळेजण गावातील पंचक्रोशीतील आलेले सगळेच श्रुतीवर्ग देववृंद सज्जन मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण सगळीकडे प्रवृत्त होऊ. विठ्ठला खरंच पात्रता नाही, परंतु सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा या महात्म्यांच्या कृपेनं आमच्यापर्यंत जो निरोप पोहोचवला, सद्गुरू गुरुवर्य बाबराव बाबा बागडे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो काही साधूचा निरोप आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे, तोच निरोप तुमच्यापर्यंत सांगण्याकरता उभा आहे. आणि खरं तर बाबाही येणार होते, परंतु इथेच पासणी जवळच त्या ठिकाणी बाबांची सेवा आहे आणि म्हणून बाबा तिकडे गेलेत, काही मंडळी तिकडेही गेलेली आहेत. असो, परंतु सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांची ज्या जुन्या जाणत्या महात्म्यांवर कृपा आहे, अशाच त्या ठिकाणी गुरुवर्या हरिभक्तपरायण वृषालीताई आई साहेब ह्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हे विशेष भाग्य आहे की सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या काळामध्ये अगदी सडेतोड परमार्थ ज्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला, नवे नवे अनुभवाला आणून दिला, अशा जुन्या जाणत्या महात्म्यांची सेवा आपण ठेवत आहात, हे विशेष आहे. विठ्ठला सध्या वातावरण जर पाहिलं, इतकं भयंकर वातावरण आहे समाजामध्ये. समाज इतका खाली आला की कीर्तनाच्या व्यासपीठावरून नको ते प्रकार व्हायला लागलेत. आणि म्हणून कुठेतरी नाथबाबांनी त्या काळात घालून दिलेली जी मर्यादा आहे, सगुण चरित्रे, परमपवित्रे, सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधिवंदावी, काय काय सांगावं काय सांगू नये, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. विठ्ठल हा महोत्सव संपन्न व्हावा याकरता आपण तळमळ करत आहात. फार भाग्याची गोष्ट आहे. मला वाटतं या 28 वर्षामध्ये आपलं गाव त्या ठिकाणी एका योग्य मार्गावर आहे याची जाणीव आमच्या सारख्यांनाही आहे. आणि आमचं विशेष भाग्य असं बोलता बोलता त्या ठिकाणी सांगून जातो, या गावामध्ये वैयक्तिक कुणाचाही परिचय नाही. बरं, कुणाचाही परिचय नाही. कुठेतरी सद्गुरु तत्वाची कुठेतरी त्या ठिकाणी तार जोडलेली असेल आणि त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये आता गुढीपाडव्याला वैष्णव मेळावा झाला. कुणाचा वैयक्तिक परिचय नसताना गाडी भरून तिथं मंडळी आली होती सगळी, आणि अतिशय प्रेमळ त्या ठिकाणी सर्व साधक बंधू भगिनी आहात आपण. आणि हे प्रेमाचं निमंत्रण आमच्या सारख्या लेकरांना दिलं आणि या ठिकाणी येऊन तुमच्यापर्यंत माझ्यासारख्या एका शंभड्या पोरांना काय सांगावं. खरं तर काहीच पात्रता नाही, परंतु जगद्गुरु तुकोबर आहे, माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हा धर्माचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी आपलं आयुष्य कारणी लावणारे हे सगळे महात्मे जी त्या या ठिकाणी आपण यादी लावलेली आहे, ही जी परंपरा आहे, या परंपरेच्या माध्यमातून हा विचार लोकांपर्यंत नेण्याकरता आपण तळमळीनं कार्य करत आहात, हे विशेष. विठ्ठला विठ्ठला